गुरुपौर्णिमेचे औचित्य साधून ज्ञानप्रबोधिनी निगडी गुरुकुल पुणे येथे इयत्ता 8वीच्या विद्यार्थ्यांच्या विद्याव्रत या संस्काराच्या समारंभासाठी आपल्या हिंदवी पब्लिक स्कूलचे संस्थापक सचिव आदरणीय श्री नानासाहेब कुलकर्णी, हिंदवी पब्लिक स्कूलच्या खजिनदार आदरणीय सौ अश्विनी कुलकर्णी, हिंदवी पब्लिक स्कूलचे अध्यक्ष आदरणीय श्री अमित कुलकर्णी, हिंदवी पंचकोशधारित गुरुकुलाच्या मार्गदर्शिका आदरणीय सौरभ निधी यांना विद्यार्थ्यांना आशीर्वाद देण्यासाठी प्रमुख अतिथी म्हणून आमंत्रित केले होते. नानासाहेब कुलकर्णी यांनी विद्यार्थ्यांना बहुमोलाचे मार्गदर्शन केले. व्यासपीठावरील सर्व मान्यवर, विविध विद्यार्थी, सेवा वर्ग, पालक वर्ग व सर्व गुरुपौर्णिमेच्या सगळ्यांना गुरुपौर्णिमेच्या शुभेच्छा. या महत्त्वाच्या दिवशी बोलताना खरं तर तुम्ही शाळेत शिकत आहात हे खूपच भाग्य आहे. कारण इथून तुम्ही विद्यार्थी बाहेर पडाल तेव्हा तुमच्याजवळ संस्कार, संस्कृती आणि विद्या याची शिदोरी असेल व याचा उपयोग तुम्हाला पुढील जीवनात नक्कीच होईल. अशा प्रकारचे शिक्षण आज पाहायला मिळत नाही. आपली भूमी ही संतांची विचारांची आहे, अनेक वीरांच्या विचाराची आहे. इतिहासात अनेक आदर्श पाहायला मिळतात. श्री पांडुरंग देव, ज्ञानेश्वर माऊली, समर्थ रामदास आणि श्रीमंत छत्रपती शिवाजी महाराज यांना आदर्श मानून जीवनात मार्ग काढत राहिलो. अनेक संकटांना, परिस्थितीला सामोरे जाताना मी, माझी पत्नी व मुलगा आणि यांनी गुरुचे आशीर्वाद घेतले व या यशापर्यंत आम्ही पोहोचू शकलो. तुम्ही सर्वजण असेच वेगवेगळे आदर्श डोळ्यापुढे ठेवून जीवनाची वाटचाल यशस्वी करावी अशी आशा बाळगतो. पुन्हा एकदा गुरुपौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा. नमस्कार. सांगण्याचा उद्देश असा की मी काय शिक्षण तज्ज्ञ नाही, पण परिस्थितीतून आणि स्वतःचे काय करायचं ठरवलं त्यामुळे. आणि आम्ही सातारचे आहोत. आमच्या शेजारी समर्थांचा, रामदास स्वामींचा सज्जनगड आहे, त्यामुळे आम्हाला ती प्रेरणा आहे. आणि साताऱ्यातच प्रतापगड आहे, तिथं तुळजामाता आहे, शिवाजी महाराजांना जी उपासना त्याची केली ती आहे. या सगळ्यांचे आशीर्वाद आहे. मला माहीत नाही तुम्ही सज्जनगडला गेलात का नाही, पण निश्चित जावा. तसंच महाडपाशी शिवतरगड नावाची एक घड आहे, तिथं रामदास स्वामींनी दासबोट केला, ते आवर्जून पहा. तिथे राहण्याची सोय आणि सर्व सोय आहे. ह्या सर्व गोष्टीचा फायदा घेऊन तुमच्या जीवनात तुम्ही मिळा एवढं सांगतो. जय हिंद. तसेच सौ अश्विनी कुलकर्णी यांचे मनोगत आपल्या अमित सरांनी सर्व विद्यार्थ्यांना वाचून दाखवले. श्री गुरुपौर्णिमा. वंदनीय गुरुजन, सन्माननीय व्यासपीठ, विद्यार्थी व उपस्थित, प्रथमतः आपणा सर्वांना वंदन करते, गुरुजनांचे स्मरण करते. आपल्या भूमीत गुरु शिष्यांची जुनी व मोठी परंपरा आहे. श्री निवृत्तीनाथ, ज्ञानेश्वर, रामकृष्ण परमहंस, विवेकानंद, धौम्य ऋषी, अरुणी इत्यादी आपल्या जीवनात आई वडील, गुरुजन, संत छत्रपती शिवाजी महाराज हे आपले गुरु आहेत. गुरु आपल्या आयुष्यात दीपस्तंभाचे काम करतात. अंधारात चाचपडत काय बरोबर, काय चूक, कसे वागावे, जुन्याची जपणूक आणि नव्याचा ध्यास, संस्कृती, देशप्रेम, बंधुत्व प्रेम, विनयशीलता, आपल्यापेक्षा मोठ्या आणि आपल्यापेक्षा लहान व्यक्तींविषयी आदर, प्रेम, ममत्व, आत्मीयता, विद्यार्जनाचा ध्यास या सगळ्या परंपरा आपण गुरुजनांकडूनच शिकत असतो. घरात आणि घराबाहेरही आपण आपले वर्तन आदर्शवत ठेवणे म्हणजेच रोज गुरूंचा सन्मान करण्यासारखे आहे. आजचा हा दिवस हा सगळ्यांचे स्मरण पूजन करण्याचा श्रेष्ठ दिवस आहे. आपली ही गुरुकुल शाळा ही सर्वांग सुंदर आहे. शिक्षण, खेळ, क्रीडा, संस्कार, योग, कला यांचं बहुमोल शिक्षण देणारी ही माऊली गुरुसंस्थाच आहे. सध्याच्या काळात अशी सुसंस्कार देणारी माऊलीच भावी पिढी उत्तम बनवू शकते. अशा पद्धतीच्या शाळा ठिकठिकाणी सुरू कराव्यात ही काळाची गरज आहे. व्यवस्थापनाची आणि माझ्या या विनंतीचा सर्व संस्थांनी निश्चित पद्धतीने विचार करावा. आपल्याकडे गुरुजनांना दादा आणि दिदी म्हणण्याची पद्धत आहे. थोड्या विनोद बुद्धीने मी आपल्या विद्यार्थ्यांची दा आणि डी आहे. त्यामुळे नातवंडांना छान संस्कारित शिक्षण द्या आणि जीवनात आदर्श व्यक्ती म्हणून जगा अशा लढीवाळ शिकवण देते.
आशीर्वाद देते आजी म्हणून आणि बाकी सर्वांना सविनय नमस्कार करून वाणीला विराम देते. गुरुपौर्णिमेच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा. सगळ्यांची धन्यवाद. कार्यक्रम अतिशय सुंदर झाला. आदित्य दादांनी सर्व मान्यवरांचा सत्कार केला. तसेच नानासाहेबांनी समर्थ रामदास स्वामींचा दासबोध हा ग्रंथ आणि मनाच्या श्लोकांची पुस्तके ज्ञानप्रबोधिनी गुरुकुलास भेट म्हणून दिली आणि सर्व विद्यार्थ्यांनी केलेले संकल्प पूर्ण होऊ देत, सर्वांना भरभरून यश मिळू दे असा आशीर्वाद देखील दिला. धन्यवाद.